नमस्कार, स्वप्नीला ट्युटोरियलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण आज हायलाइट कसे करायचे सेंटेन्स त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, हायलाइट म्हणजे काय होते ना, आपण हायलायटर यूज करतो पेन आपल्या पुस्तकामधले किंवा बुक्समधले जे आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात ते हायलाइट करून ठेवतो, त्याप्रमाणे हा हायलायटर काम करतो. ठीक आहे, त्यांनी सांगितलं आता दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या आणि पाचव्या वाक्याचा हायलायटिंग कलर बदलून ग्रीन करा. जेव्हा आपण कलर हायलाइट करतो तेव्हा तो बॅकग्राऊंडमध्ये येतो कलर. ठीक आहे, फॉन्ट कलर किंवा टेक्स्ट कलर म्हणजे आपण जे लिहितो त्याचा तो कलर असतो आणि हायलाइट म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये कलर होतो तो हायलाइट. ठीक आहे, तर आपण बघूया चौथ्या आणि पाचव्या वाक्याचा हायलाइट कलर बदलून ग्रीन करायचा. तर चौथ्या आणि पाचव्या वाक्य आधी सिलेक्ट करूया आपण. ठीक आहे, दोन वाक्य सिलेक्ट केले, ह्याच्यानंतर हायलाइट हे जे आहे ना इथून हायलाइट होते. तर इथे आपल्याला घ्यायचा आहे ग्रीन कलर. मला ग्रीन कलर बघून घ्यायचा, हा ग्रीन कलर आहे, सिलेक्ट करायचा आणि आन्सर सबमिट करायचा. क्वेश्चन घेऊ आपण नेक्स्ट. आता बघा, तुम्ही इथनं सुद्धा असं सिलेक्ट करू शकता चौथा आणि पाचवे वाक्य, किंवा तुम्ही इथून पण असं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही ज्या प्रकारे सिलेक्ट कराल त्या तुम्हाला इथे लगेच ऑप्शन येईल बघा. जसं मी सिलेक्ट केलं, जसं आपण इथे बोल्ड डिटेल करू शकतो, तिथून आपण हायलाइट पण इथून घेऊ शकतो. इथून पण घेऊ शकतो हायलाइट, टेक्स्ट हायलाइट कलर बघा, इथून पण घेऊ शकतो किंवा इथून पण घेऊ शकतो. कोणतं सांगितलंय? ग्रीन. ग्रीन, आन्सर सबमिट. परत नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता बघा क्वेश्चन पर्सेंटेज मध्ये काय म्हटलं त्यांनी, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा हायलाइटिंग कलर बदलून 50% ग्रे करा. दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथे जायचं आणि 50% ग्रे बघायचा. हा ग्रे आहे, हा ग्रे आहे, हा ग्रे बघायचा. हा बघा, हा 50% आहे ग्रे, 50%, आणि हा ग्रे आहे 25%. आपल्याला त्यांनी सांगितलं ग्रे 50%, 50% ग्रे करा असं सांगितलं त्यांनी. ठीक आहे, हा घ्यायचा 50% ग्रे आणि आन्सर सबमिट करायचा. आधी जेव्हा आपण कलर सिलेक्ट करतो ना तेव्हा व्यवस्थित त्याचं नाव बघून घ्यायचं, कारण की कन्फ्युजन होतं आपल्याला. तर तुम्ही बघा नेक्स्ट मध्ये कसं कन्फ्युजन होतं आपल्याला. ठीक आहे, हा क्वेश्चन येलो सांगितलं त्यांनी. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिले वाक्य येलो कलरने हायलाइट करतात. इथे बघा डॉक्युमेंटमध्ये पहिलं वाक्य म्हणजे एकच वाक्य पूर्ण डॉक्युमेंटमध्ये, त्यामुळे आपल्याला हेच डॉक्युमेंट हायलाइट करायचं आहे. वाक्य सिलेक्ट करायचं, इथून येलो कलर घ्यायचा आणि आन्सर सबमिट करायचा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाइट करा. तिसऱ्या वाक्य सिलेक्ट करायचं, रेड कलरने हायलाइट करायचं. रेड कलर, हाय रेड कलर, आन्सर सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. आता काय सांगितलं त्यांनी, तिसऱ्या आणि सहाव्या वाक्य. आता मगाशी चौथं पाचवं लागून होतं, तिसरं आणि सहाव्या कसं सिलेक्ट कराल तुम्ही? तर एक तर तुम्ही आधी तिसरं करा आणि मग हायलाइट करा, किंवा मग तिसरं वाक्य सिलेक्ट करा, कंट्रोलची बटन प्रेस करा, परत सहावं वाक्य सिलेक्ट करा आणि नंतर मग इथून जाऊन व्हायलेट बघा, हा व्हायलेट कलर आहे. एक मिनिट, हा व्हायलेट कलर आहे. ठीक आहे, तुम्ही असं करू शकता की तुम्ही आधी तिसरं वाक्य सिलेक्ट करून व्हायलेट करा, परत सहावं वाक्य सिलेक्ट करा, नंतर व्हायलेट करा, किंवा दोन्ही वाक्य एका वेळी कंट्रोलची बटन दाबून तिसरं वाक्य केलं, कंट्रोलची बटन प्रेस केली, परत सहावं वाक्य सिलेक्ट केलं. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही वाक्य सिलेक्ट करून सुद्धा कलर चेंज करू शकता. ठीक आहे, आन्सर सबमिट करते. आता आपण हे दोन्ही एका वेळी केलं होतं ना, आता आपण सिंगल करून बघू आन्सर बरोबर येते का. आधी तिसरं करू आणि मग सहावं करू. आधी मी तिसरं वाक्य सिलेक्ट करते, काहींना नाही जमत ना एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणचे वाक्य सिलेक्ट करायला, म्हणून आपण तसं करून बघू एकदा. तिसरं वाक्य सिलेक्ट केलं, इथून व्हायलेट कलर घेतला, त्यानंतर कोणतं सांगितलं? सहावं. परत सहावं वाक्य सिलेक्ट केलं, इथून व्हायलेट कलर घेतला आणि नंतर आन्सर सबमिट केलं. होतंय ना, बरोबर येते. असंही करू शकता तुम्ही, तसंही करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट अलाइनमेंटचे क्वेश्चन्स बघूयात. धन्यवाद.